नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सारथी करिअर फोरमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण डिपार्टमेंटल PSI प्रिलिम 2017च्या करंट अफेअरच्या संदर्भानं ॲनालिसिस आज आपण इथं बघणार आहोत। ठीक आहे, तर सुरू करूया। बघा, प्रश्न क्रमांक 65 ॲक्च्युली सेट एचा हा क्वेश्चन नंबर 65 मी दिलेला आहे। ओके, तर बघा, खालीलपैकी कोणत्या स्थळी 3 ते 5 फेब्रुवारी 2017 या दरम्यान 90वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं। आता मित्रांनो, पहिली गोष्ट एक सांगतो की आपण ज्यावेळेस याच्या अगोदर स्ट्रॅटेजी लेक्चर आपण ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं, हा जो क्वेश्चन आहे हा महाराष्ट्रमधील सांस्कृतिक या सब क्लॉजमध्ये किंवा सब टॉपिकमध्ये येतो, बरोबर। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2। यस, डोंबिवली इथे हा 90वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलेलं आहे। कुठं? यस, डोंबिवली। तर मित्रांनो, 90, 91, 92 हे तीनही साहित्य संमेलन आपल्याला बघायचे आहेत। साधारणतः समजा जोड्या लावायला जर प्रश्न आला तर आपल्याला विचारलं जाईल 90, 91, 92 असे जोड्या लावा। तर आपण बघितलं 90वा कधी आहे? डोंबिवली येथे। त्यानंतर 91 बडोदा इथं पार पडलंय। यस, बडोदा इथं पार पडलेलं आहे। त्यानंतर 92 नंबर आहे यवतमाळ। 92 नंबर आहे यवतमाळ। 93 कुठं पडलंय? तर सर्वांना माहित आहे, कुठं? उस्मानाबाद। आणि 94 जे आहे ते ॲक्च्युली नाशिक इथं प्रस्तावित होतं 2021 मध्ये, पण ड्यू टू कोविड-19 मुळे ते काय झालेलं नाही आणि म्हणून ते पोस्टपोन करण्यात आलेलं आहे 2022 मध्ये। ठीक आहे, आणि याचे अध्यक्ष कोण असणार आहेत? तर जयंत नारळीकर हे याचे अध्यक्ष असणार आहेत। त्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे, ज्याचा जर आपण इतिहास बघितला, पूर्वानुमान जर बघितलं, साधारणतः इतिहासात 11 मे 1878 जर तुम्ही पुण्यात असाल तर पुण्यातले तुम्हाला हिराबाग माहीत असेल। ठीक आहे, तर त्या हिराबागेत संध्याकाळच्या सुमारास साधारणतः बैठक बसली या साहित्य काय म्हणू आपण साहित्यिकांची, आणि जे मराठी ग्रंथकार आहेत हे सर्व एकत्र जमले आणि ही जी 11 मे 1878ला जी पहिली बैठक बसली त्याला पहिलं मराठी साहित्य संमेलन असं संबोधलं जातं। आणि याचे अध्यक्ष कोण होते? तर न्यायमूर्ती रानडे हे याचे अध्यक्ष होते। पहिले अध्यक्ष न्यायमूर्ती रानडे राहिलेले आहेत। यस, ओके, तर पुढे बघूया प्रश्न क्रमांक 2। हे ॲक्च्युली या 90व्या अखिल भारतीय मराठी संमेलनाचं काय आहे? प्रॉस्पेक्ट असं आहे, अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे 90वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठं पार पडलं? डोंबिवली। 3 ते 5 फेब्रुवारी 2017 दरम्यान हे पार पडलेलं आहे। संमेलनाध्यक्ष आपण बघितले डॉक्टर श्री अक्षय कुमार काळे हे याचे संमेलनाध्यक्ष राहिलेले आहे। आणि स्वागताध्यक्ष कोण होते? तर श्री गुलाबराव वजे हे स्वागताध्यक्ष होते। यस, पुढे बघूया प्रश्न क्रमांक 66। बघा, खालीलपैकी कोणत्या वर्षी भारत सरकार व नेपाळ सरकारने शांतता आणि मैत्रीच्या करारावर स्वाक्षरी केलेली आहे? यालाच काय म्हटलं जातं? फ्रेंडशिप ट्रिटी असं पण म्हटलं जातं। ठीक आहे, फ्रेंडशिप ट्रिटी, पीस अँड फ्रेंडशिप ट्रिटी बिटवीन इंडिया अँड नेपाळ गव्हर्नमेंट असं म्हटलं जातं। तर ही कधी केली गेली मित्रांनो? तर आहे 1950 मध्ये ही ट्रिटी करण्यात आलेली आहे। तर एक गोष्ट लक्षात घ्या, ही जी ट्रिटी आहे ही ट्रिटी काय म्हणते? भारत आणि नेपाळ दरम्यानची। तर ही ट्रिटी असे म्हणते की एकमेकांचे जे नागरिक आहेत ना दोन्ही देशांदरम्यानचे, तर यांना मुक्त संचार करता येईल। ठीक आहे, तिथं सीमाबाबतचा जो काय मुद्दा आहे हा इथं लागू नसणार आहे। त्यांना तो सीमा हा प्रश्न लागू नसणार, त्यांना मुक्तपणे संचार करता येणार आहे या देशातून त्या देशात। दुसरी गोष्ट असं म्हणतात की त्यांना मुक्तपणे व्यापार पण करता येणार, व्यवहार पण करता येणार आहे, तिथं स्टे पण करता येणार आहे एकमेकांना। त्याच्यामुळे जर तुम्ही नेपाळला कधी गेलात तर तुमचं काही नाही, फक्त आधार कार्ड चेक केलं जातं मित्रांनो। ठीक आहे, तुम्हाला काय पासपोर्ट लागत नाही, व्हिसा लागत नाही। ठीक आहे, तर अशी ही ट्रिटी जी आहे ही भारत सरकार आणि नेपाळ सरकार या दरम्यान घडलेली आहे। साधारण कधी? 1950 मध्ये ती झालेली आहे। 31 जुलै 1950 मध्ये तारीख कधी सांगितली? 31 जुलै 1950 मध्ये काठमांडू येथे नेपाळ येथे ही काय ट्रिटी पार पडलेली आहे। यस, पुढे बघूया प्रश्न क्रमांक, हे ॲक्च्युली याची थीम आहे, पूर्वेकडे पहा। ॲक्च्युली याला इंग्लिशमध्ये जास्त ओळखलं जातं, काय म्हटलं जातं? लुक ईस्ट पॉलिसी। यस, लुक ईस्ट पॉलिसी असं या धोरणाला म्हटलं जातं। त्याचा उद्देश काय आहे असं आयोगाने आपल्याला विचारलेलं आहे।
तर बघा, पूर्व आशियाची देशासोबत व्यापारी व सांस्कृतिक संबंध वाढविणे, शीतयुद्धात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणे, त्यानंतर आहे पूर्व आशिया देशांचे सामरिक विस्तार करणे, चीनसोबत सशक्त संबंध स्थापित करणे. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. आता हे जर तुम्ही लुक ईस्टवरनंच तुम्हाला लक्षात आलं असतं की पूर्वेकडील देशांच्या संदर्भात काहीतरी आहे हे, तर काय आहे, पूर्वी आशियाई देशासोबत व्यापारी व सांस्कृतिक संबंध आपल्याला वाढवायचे आहे. तर मग का वाढवायचे आहेत मित्रांनो, तर ॲक्च्युली चीन हा जो देश आहे, ह्या चीन हा या देशांमध्ये वाढता प्रभाव टाकत आहे, भारताला घेरत आहे. मी आपल्या स्ट्रॅटेजी लेक्चरमध्ये जसं तुम्हाला सांगितलं, तर त्या संदर्भानं हे पूर्व आशियाई देशाला आपल्याकडनं घ्यायचं किंवा थोडंफार आपली मैत्री वाढवायची आहे, फ्रेंडशिप वाढवायची आहे या देशांसोबत. तर व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध वाढवण्यासंबंधित हे लुक ईस्ट पॉलिसी आपण राबवत आहे. ठीक आहे, लुक ईस्ट पॉलिसी. तर भारतामार्फत दक्षिण पूर्व एशिया या देशांसोबत मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि सामरिक किंवा सांस्कृतिक संबंध असं म्हणू शकतो, या वाढवण्यासाठी किंवा विस्तारण्यासाठी सुरुवात झालेली आहे. चीनच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी ही काय आहे, लुक ईस्ट पॉलिसी सुरू केलेली आहे. कोणाच्या काळात, तर PV नरसिंहराव पंतप्रधान असतात. PV नरसिंहराव, येस, 1991. PV नरसिंहराव यांच्या कार्यकाळात ही लुक ईस्ट पॉलिसी सुरू झाली आणि याची मुख्य रूपरेषा कोणी तयार केली, तर मित्रांनो मनमोहन सिंग, भारताचे माजी पंतप्रधान. ठीक आहे, मनमोहन सिंग यांनी याची महत्त्वाची रूपरेषा ही तयार केलेली आहे आणि ती आजतागायत सुरू आहे. ठीक आहे, त्यानंतर ज्या मनमोहन सिंग पंतप्रधान झाले, नंतर नरेंद्र मोदी आलेत वगैरे वगैरे, या सर्वांनी अटल बिहारी वाजपेयीच्या काळात पण ही लुक ईस्ट पॉलिसी सुरू होती आणि तिचे फ्रुटफुल इम्पॅक्ट आपल्याला आता दिसायला मिळत आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा, वन बेल्ट वन रोड. ॲक्च्युली याच्या अगोदर जर मी तुम्हाला सांगायचं ठरलं, हे बघा 2 मिनटं, हे पूर्वेकडे जे आहे हे ॲक्च्युली पूर्व दक्षिण एशिया, पूर्व दक्षिण एशिया या देशांसाठी आहे. आता पूर्व दक्षिण एशिया म्हणजे कोणकोणते देश, तर बघा एकदा, हा समजा इंडिया. ठीक आहे, इंडियाच्या वरती आहे इकडे चायना आणि तर साधारणतः इकडे ऑस्ट्रेलिया आहे, बरोबर. तर मग इंडियाच्या पूर्वेच्या साईडचे असं म्हणू शकतो आपण, चायनाच्या दक्षिणेकडे, बरोबर, आणि ऑस्ट्रेलियाच्या वरती, या दरम्यान जेवढे काही देश येतात या सर्व देशांवर भारत लुक ईस्ट पॉलिसी राबवत आहे. मग याच्यामध्ये साधारणतः बघा म्यानमार येतो. ठीक आहे, त्याच्यानंतर इथून जसं कसं खाली जाऊ आपण, सर्व देश इथून आपण या लुक ईस्ट पॉलिसी अंतर्गत ठेवण्यात आलेले आहे. तर मग कोणकोणते देश आहेत बघा, तर साधारणतः कंबोडिया, लाओस. ठीक आहे, कंबोडिया, लाओस, त्यानंतर आहे साधारणतः म्यानमार, मलेशिया, थायलंड, व्हिएतनाम, सिंगापूर, इंडोनेशिया आणि फिलिपिन्स इत्यादी देश या लुक ईस्ट पॉलिसी अंतर्गत आपल्याला बघायला मिळतात. येस, आता पुढचा प्रश्न बघा 68 नंबरला, वन बेल्ट वन रोड ओबोर प्रोजेक्ट असं याला म्हटलं जातं. हा प्रकल्प या देशाच्या शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. भारत, चायना, इराण की श्रीलंका? उत्तर ऑप्शन नंबर 2, चायना किंवा चीन या देशाने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात आलेला आहे. आता हा काय म्हणतो, आता हा जो ओबोर आहे ना, हा ओबोर हा ॲक्च्युली सिल्क रूट आहे, प्राचीन काळात एक सिल्क रूट म्हणून ओळखला तो. तर त्या अनुषंगाने तो रस्ता किंवा तो मार्ग पुन्हा यांना चीनला प्रगत करायचा आहे, डेव्हलप करायचा आहे. म्हणून हा जो आहे ओबोर प्रोजेक्ट चायना या देशाने सुरू केलेला आहे. पण चायनाचं असं म्हणणं आहे की हा ओबोर प्रोजेक्ट काय आपण व्यापारिक संबंधाने आम्ही डेव्हलप करत आहोत, पण तसं नाही. चायना आपलं प्रभुत्व सर्व देशामध्ये, सर्व जगामध्ये वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे, याच्यात फक्त रोड मार्ग आहे का, तर नाही. रोड, त्यानंतर ट्रेन, रेल्वे मार्ग आणि त्यासोबत जहाजी मार्ग किंवा नाविक म्हणून आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे, पण भारत जो देश आहे, हा भारत देश या ओबोरला विरोध करत आहे. का विरोध करत आहे, कारण या जो चायनाचा जो हा रोड आहे ना, हा ॲक्च्युली POK मधनं जातोय. ठीक आहे, तो आणि तो विवादित क्षेत्र आहे ना, सो त्याच्यामुळं भारताचं याला काय म्हणू आपण विरोध करत आहे आणि यांच्या परिषदेंवर भारत हा बहिष्कार पण टाकत आहे. ठीक आहे, तर भारत या काय ओबोरमध्ये सामील झालेला नाही. तर पूर्वीच्या सिल्क रोडच्या आधारे एशिया आपण बघू शकतो, हा एशिया, हा खालचा इकडं आफ्रिका आणि इकडं वरती युरोप
या 3 खंडांमध्ये हा रोड काय म्हणू किंवा हा प्रोजेक्ट विस्तारलेला आहे, ओबोर प्रोजेक्ट. येस, 2013 मध्ये ऍक्च्युली हा ओबोर प्रोजेक्ट सुरू झालेला आहे. 2013 शी जिनपिंग यांनी हा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. पीओके मधून जातो, पाक व्यक्त काश्मीर मधून जातो म्हणून विवादित राहिलेला आहे आणि भारत त्याला काय सपोर्ट करत नाहीये. पुढे बघा 69 नंबर, 69 नंबर, AIF डॅम जो आहे, जे पूर्वी सलमा धरण, ठीक आहे, सलमा धरण म्हणून ओळखले जायचे, तर ते खालीलपैकी कोणत्या देशात आहे असा आयोगाने प्रश्न विचारलाय. ठीक आहे, थेट सरळ सरळ प्रश्न आहे, नो कॉन्सेप्ट, काही पाठांतरच लागतंय आपल्याला. सरळ सरळ साधं म्हणायचं म्हटलं तर बाप दाखव नाही तर शब्द घाल, असा आयोगाचं इथं आहे. इथं तुम्हाला काही जास्त दिमाग लावायचं नाही, सरळ प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर यस, नाही तर पुढे जायचं. तर ॲक्च्युली जे काही असे आंतरराष्ट्रीय लेवलचे जे प्रश्न असतात ना मित्रांनो, जागतिक लेवलचे, याला इंग्लिशमध्ये बघायचं. इंग्लिशमध्ये जर तुम्ही जर बघितलं AIF, ठीक आहे, आता आयवरनं आपण काय कन्क्लुजन काढू शकतो की इंडिया, यस, आणि मग बघा ए वरनं याच्यात कोणकोणते दिसतंय का, तर यस, ए वरनं एकच ऑप्शन दिसतोय, अफगाणिस्तान. अशी ही शॉर्ट ट्रिक जर तुम्हाला माहीत नसतं तरी हे तुम्ही उत्तर टिक करू शकला असतात. ओके, तर हे आहे यस ॲक्च्युली अफगाणिस्तान या देशाचं. अफगाणिस्तान AIFचं जर तुम्ही फुल फॉर्म बघितला, अफगाण इंडिया फ्रेंडशिप डॅम असं याला ओळखलं जातं. येस, अफगाण इंडिया फ्रेंडशिप डॅम असं याला म्हणून ओळखलं जातं, किंवा याला अजून दुसरं नाव काय आहे, सलमा धरण. येस, सलमा धरण म्हणून देखील ते ओळखलं जातं. हे कोणत्या नदीवर आहे तर हरी या नदीवर हे काय धरण जे आहे हे बांधलेलं आहे. ऍक्च्युली जे हे धरण आहे ना, हे फंडेड अँड कन्स्ट्रक्टेड बाय इंडिया. यस, याला फंडिंग पण भारताने केलेलं आहे आणि कन्स्ट्रक्शन पण जे आहे ते भारताने केलेलं आहे. कारण का तर अफगाणिस्तान जो देश आहे हा आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे एक सामरिक दृष्टिकोनातून, कारण तो पाकिस्तानच्या वरती आहे. येस, आणि आपल्याला पण ते थोडीफार बॉर्डर आहे, त्याच्यामुळं अफगाणिस्तानला आपल्या काय म्हणू आपण मैत्रीत ठेवायचं आहे. त्याच्यामुळं हा जो आहे AIF डॅम हा भारताने याला फंड केलेला आहे आणि कन्स्ट्रक्शन पण केलेलं आहे. येस, AIF डॅम अफगाणिस्तान या देशामध्ये तो आहे. हरी नदीवर आहे आपण बघितलं, आणि कन्स्ट्रक्शन साधारणतः 1976 मध्ये 1976 मध्ये याचं कन्स्ट्रक्शन सुरू झालेलं आहे आणि तो साधारणतः 2016च्या संदर्भात याचं ओपनिंग झालेलं आहे. 2016 मध्ये याचं ओपनिंग झालेलं आहे. मग ओपनिंग कोणी केलं असणार तर ऑब्व्हियसली दोन्ही देशाचे पंतप्रधान, मग प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी, आणि मग अफगाणिस्तानचे कोण होते मग अशरफ घनी यांनी, या दोघांनी याचा शुभारंभ केलेला आहे. यस, अशा प्रकारे AIF डॅम आपण बघितलाय. तर हे तुम्ही चित्र बघू शकता. इथं ॲक्च्युली तुम्हाला क्लिअर दिसणार नाहीत, किंवा तुम्ही नेटवर जर सर्च केलं तर इथे तुम्हाला दिसन अफगाणिस्तान इंडिया फ्रेंडशिप डॅम असं केलेलं आहे. कोणत्या नदीवर आहे तर हरी नदीवर हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. यस, ओके. साधारणतः याच्यावर हायड्रोलिक प्लांट पण आहे. हायड्रोलिक प्लांट पण आहे. साधारणतः 42 मेगावॅट इतकी ऊर्जा हा हायड्रोलिक प्लांट तयार करतो. यस, पुढे बघूया प्रश्न क्रमांक 70. खालीलपैकी कोणता देश हा बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठी, म्हणजे त्याला बिमस्टेक असं आहे, याला इंग्लिशमध्ये वाचलं तुम्हाला समजेल, तर हा बिमस्टेकचा सदस्य खालीलपैकी कोणता देश नाही. पाकिस्तान, भूतान, म्यानमार की नेपाळ. उत्तर ऑप्शन नंबर 1 पाकिस्तान हा जो देश आहे हा या बिमस्टेकचा काय सदस्य देश नाही. याच्याबाबत जर अधिक माहिती आपल्याला जाणून घ्यायची ठरली तर बघा, या बिमस्टेकचा फुल फॉर्म बघा काय आहे, बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉपरेशन. कशासाठी एकत्र आले आहेत बघा, मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिकल कॉपरेशन असं हे आहे. आता द बे ऑफ बेंगॉल फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल इकॉनॉमिक कॉर्पोरेशन इज अन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ 7 देश सदस्य त्याचे 7.
या 7 देश साऊथ एशियन आणि साऊथ ईस्ट एशियन म्हणजेच काय आपल्या साऊथ दक्षिणेकडे जे देश आहेत साऊथ एशियन एशिया या आपण इथं बघू शकतो ॲक्च्युली हा भारत, त्यानंतर हे जे आहेत साऊथ ईस्ट एशियनचे जे देश आहेत याचे सदस्य आहेत. किती सदस्य देश बघितले आपण 7 आहे. ते कोणकोणते देश बघा, बांगलादेश, भूतान, इंडिया, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड हे देश याचे सदस्य देश आहे. यस, पुढे एक बघूया बॅकग्राऊंड बघा. 6 जून 1997 ठीक आहे, 6 जून 1997 अ न्यू सब रिजनल ग्रुपिंग वॉज फॉर्म इन बँकॉक अंडर बिमस्टेक. त्यानंतर बांगलादेश, इंडिया, श्रीलंका, लंका, थायलंड ठीक आहे. सुरुवातीला एवढेच देश होते, पण पुढे जाऊन फॉलोइंग द इन्क्लुजन म्यानमार ऑन 22 डिसेंबर 1997 ड्युरिंग अ स्पेशल मिनिस्ट्रियल मीटिंग इन बँकॉक द ग्रुप वॉज रिनेम बिमस्टेक. बांगलादेश, इंडिया, म्यानमार, श्रीलंका, थायलंड अँड इकॉनॉमिक कॉपरेशन इन 1998 ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊन इन 1998 नेपाळ बिकम ऑब्झर्वर आणि पुढे जाऊन 2004 मध्ये नेपाळ अँड भूतान बिकम फुल मेंबर. ओके, ऑब्जेक्टिव्ह काय आहे या संस्थेचे, ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन, एनर्जी, टुरिझम, टेक्नॉलॉजी, फिशरीज, ॲग्रिकल्चर, पब्लिक हेल्थ, पॉवर्टी एलिव्हेशन, काउंटर टेररिझम अँड ट्रान्झिशनल क्राईम, इन्व्हायरमेंटल डिझास्टर मॅनेजमेंट, पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट, कल्चरल कोऑपरेशन आणि क्लायमेट चेंज असे भरपूर काही या संस्थेचं काय आहे टार्गेट आहे. त्यानंतर चेअरमॅनशिप बघूया. साधारणतः मेंबर ऑफ नेशन आपण बघतोय, बांगलादेश बघा, भूतान, इंडिया, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड असे याचे काय आहे सदस्य देश बघितले. त्यानंतर पुढे जाऊन बघूया. यस, जे तुम्हाला सांगायचं होतं हे आहे बिमस्टेक समिट्स जे आहेत हे आपल्याला साधारणतः आयोग विचारत असतं. तर लक्षात घ्या की 5 किंवा 4 याच्या आतापर्यंत बिमस्टेक समिट्स किंवा परिषदा झालेल्या आहेत. पहिली परिषद झालेली आहे कधी 31 जुलै 2004 रोजी. कुठं होस्ट कंट्री आहे थायलंडमध्ये बँकॉक इथं पहिली परिषद पार पडलेली आहे. त्यानंतर आहे सेकंड नंबर आहे 13 नोव्हेंबर 2018 रोजी पार पडली. कुठे पार पडलेली आहे, इंडिया, न्यू दिल्ली इथे पार पडलेली आहे. आणि ही इंडियामध्ये पार पडलेली एकमेव अशी परिषद आहे बिमस्टेकची. ठीक आहे, जी मुख्य परिषद जी असते बिमस्टेकची ती एकमेव आहे 2008 मध्ये भारतात पार पडलेली. कुठे, नवी दिल्ली येथे. 3 नंबरला बघा, 3rd नंबरला 4 मार्च 2014 कुठे पार पडली आहे, म्यानमार या देशामध्ये. यस, 4थी फूट पार पडली 30 ते 31 ऑगस्ट 2018 मध्ये. नेपाळ इथे ही पार पडलेली आहे काठमांडू. यस, आता हे नेपाळ तुम्हाला एक गोष्ट ऑब्झर्व केली का, नेपाळ आलं म्हणून मी तुम्हाला एक्स्ट्रा माहिती सांगतो. ठीक आहे, या सर्व देशांचे बघा फ्लॅग ही कशी आहे, रेक्टँग्युलर आहे बरोबर. मात्र नेपाळ या देशाचा फ्लॅग कसा दिसतोय तुम्हाला, यस असा दिसतोय ना. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, नेपाळ हा असा एकमेव देश आहे की ज्याचा फ्लॅग असा रेक्टँग्युलर नाही तर असा त्रिकोणी टाईप असा फ्लॅग टाईप आहे. ठीक आहे, नेपाळ हा असा एकमेव देश आहे, लक्षात ठेवा. तर 4थी परिषद पार पडली 2018 मध्ये काठमांडू येथे नेपाळ. आणि 5वी जी आहे ही 2012 मध्ये पार पडणार आहे. कुठे, श्रीलंका येथील कोलंबो येथे ही पार पडणार आहे. यस, हा बिमस्टेक साधारणतः बघा मी हे क्लिप घेतलेली आहे. इंडिया, नेपाळ, भूतान, बांगलादेश, म्यानमार, थायलंड. ठीक आहे, असे काही देश आहेत. आणि ही श्रीलंका. असे बिमस्टेकचे सदस्य देशांची क्लिप इथं घेतलेली आहे. पुढे बघूया, जोड्या जुळवा. न्यायमूर्ती आणि कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती. तर बघा, मंजुळा चेल्लूर, जी रोहिणी, इंदिरा बॅनर्जी, नितिशा म्हात्रे. कलकत्ता, मद्रास, दिल्ली, मुंबई. आता मंजुळा चेल्लूर जे आहेत हे आहेत मुंबईचे. ठीक आहे, ॲक्च्युली हे 2017च्या करंट अफेअरमधल्या न्यूज आहेत बरं का, म्हणून असं रँडम काही उचललेलं नाही त्यांनी. तर बघूया आपण, मंजुळा चेल्लूर ज्या आहेत ह्या मुंबईच्या, जी रोहिणी ज्या आहेत ह्या दिल्ली, इंदिरा बॅनर्जी या आहे मद्रासच्या आणि नितिशा म्हात्रे आहेत कलकत्त्याच्या. म्हणून ऑप्शन नंबर आपलं 2 हे याचं उत्तर आहे. 4, 3, 2, 1. ठीक आहे, इथे 2 गोष्टी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. एक तर करंट अफेअरमध्ये किंवा पॉलिटीमध्ये. एक तर करंट अफेअरमध्ये हा प्रश्न विचारला गेलाच असता, नाही तर मग पॉलिटीमध्ये विचारणारच होते. ठीक आहे, तर करंट अफेअरमध्ये हा प्रश्न घेतलेला आहे. कारण का, मंजुळा चेल्लूर ज्या आहेत या मुंबईच्या मुख्य न्यायाधीश पदावरून काय म्हणू आपण निवृत्त झाल्या होत्या. तर आपण साधारणतः त्यांचा कार्यकाळ बघूया.
त्यांचा कार्यकाळ आहे 22 ऑगस्ट 2016 ते 4 डिसेंबर 2017. 22 ऑगस्ट 2016 ते 4 डिसेंबर 2017 असा यांचा कार्यकाळ राहिलेला आहे. यस. पुढे आहे जी रोहिणी, दिल्ली येथे बघितलं आपण. त्यांची नियुक्ती झाली होती 21 एप्रिल 2014 आणि निवृत्ती झालेली आहे 13 एप्रिल 2017. 13 एप्रिल 2017. ठीक आहे. बघा एप्रिल महिन्यातली न्यूज आहे म्हणून आयोगाने जी रोहिणी पण घेतले. इंदिरा बॅनर्जी बघा कुठं आहे मद्रास. इंदिरा बॅनर्जी मद्रास, यांची नियुक्ती झाली होती 5 एप्रिल 2017. 5 एप्रिल 2017. 5 एप्रिल बघा अगेन एप्रिल बरं का. 5 एप्रिल 2017ची त्यांची नियुक्ती आहे आणि साधारणतः आता ऑगस्ट 2020च्या संदर्भानं काहीतरी त्यांची निवृत्ती झालेली आहे. आणि नितीश म्हात्रे आहेत कलकत्ताचे. यस, नितिशा म्हात्रे आहेत ॲक्च्युली. नितिशा म्हात्रे कलकत्ता. 1 डिसेंबर 2016ला त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि 18 सप्टेंबर 2017. 18 सप्टेंबर 2017ला त्या निवृत्त झालेल्या आहे कलकत्ता येथून. कलकत्ता उच्च न्यायालयाच्या इथून निवृत्त झालेली. म्हणजे साधारणतः एप्रिल सप्टेंबर हे जे तुम्हाला दिसतंय ना, हे साधारणतः बघा करंट अफेअर मधलेच आहेत, त्याच्यामुळे त्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे. आणि आता हे आपण बघितलं करंट अफेअरच्या संदर्भानं, बरोबर. आता पॉलिटीच्या संदर्भानं बघा काय येईल आपल्याला जर प्रश्न विचारलाच पॉलिटीच्या संदर्भानं तर बघा पहिली गोष्ट काय विचारते ना आपल्याला की जे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आहेत त्यांचा भाग कितवा, बरोबर. तर भाग किती आहे 6. भाग 6 मध्ये काय आहे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांबाबत किंवा मुख्य न्यायाधीशांबाबत तरतूद केलेली आहे. आणि कलम किती आहे साधारणतः बघा 214 ते 231. 214 ते 231 भारतीय राज्यघटनेच्या कलम 214 ते कलम 231 दरम्यान उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती संदर्भात काय आहे तरतूद करण्यात आलेली आहे. आता मुख्य न्यायमूर्तींची काय नियुक्ती कोण करतात बरं, नियुक्ती कोण करतात तर राष्ट्रपती, बरोबर. राष्ट्रपती नियुक्ती करतात ना. येस, ऑब्व्हियसली बरोबर आहे. मुख्य न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची राष्ट्रपती ही नियुक्ती करतात. कोणाच्या सल्लामताने तर सरन्यायाधीश जे आहेत आपल्या सर्वोच्च न्यायालयाच्या यांचा सल्ला व मत घेऊन राष्ट्रपती नियुक्ती करत असतात. आता मला सांगा घटनेमध्ये उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश किंवा न्यायाधीशांचा त्यांचा कार्यकाळ दिलाय का हो तर नाही मित्रांनो, कार्यकाळ दिला नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल की कार्यकाळ आहे मुख्य न्यायाधीशाचा 5 वर्ष तर असं नाही. कार्यकाळ घटनेमध्ये नमूद केलेला नाही. त्यांनी सांगितलेलं आहे की वयाच्या 62 वर्षापर्यंत, वयाच्या 62 वर्षापर्यंत जो काय आहे उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायमूर्ती हा त्या पदावर राहू शकतो. मग 62च का हो मित्रांनो, कारण सर्वोच्च न्यायालयाचं मग किती ठेवलेलं आहे 65. आता यांनी जर 65 ठेवलं असतं तर मग त्यांना सर्वोच्च न्यायालयावर आलं असतं का तर नाही. म्हणून इथं लक्षात ठेवायचं इथं आहे 62 आणि सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत आहे 65. आता यांची अट काय सांगितलेली आहे या पदावर जाण्यासाठी काहीतरी अट असणार ना, कंडिशन असणार ना. तर काय पहिली असणार आहे तो भारताचा नागरिक असावा. ऑब्व्हियसली आहे भारताचा नागरिक तो असावाच लागणार. दुसरी काय आहे 10 वर्ष त्यांनी भारतीय प्रक्षेत्रात म्हणतोय मी, ठीक आहे, भारत देशात 10 वर्षातून किंवा न्यायिक पदावर असावा किंवा 10 वर्ष त्यांनी वकिली केलेली असावी. ठीक आहे, अशा 2 कंडिशन साधारणतः अट आपल्याला टाकलेल्या आहेत. आणि पुढे जाऊन जी आहे सर्वोच्च न्यायालयाच्या CJI पदाला जी अट आहे ना की भारतीय निष्णात कायदे पंडित असावा, ही अट सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना मात्र काही लागू करण्यात आलेली नाही. ठीक आहे, असं साधारणतः आपण काय म्हणू आपण उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि त्याच्या संदर्भात पॉलिटीच्या संदर्भात काय असेल हे सर्व बघितलेलं आहे. येस. दुसरी गोष्ट अजून एक करंट अफेअरमध्ये आपल्याला एक बघण्याची गोष्ट अशी आहे की देशात सध्या किती हायकोर्ट आहेत मित्रांनो. हायकोर्ट तर तुमचे जे पुस्तक असेल ते जुनं असणार आहे, ठीक आहे, त्या जुनामध्ये 24 असे दिसणार आहे. तुम्हाला 1000 आकडा बघितला तुमच्या पुस्तकात तो 24 दिसणार आहे. पण कारण एक गोष्ट लक्षात असू द्या ती झाली आता 25 का हो मित्रांनो तर 25 आहे अमरावती. आंध्र प्रदेश या राज्य जेव्हा सेपरेट झालं त्या आंध्र प्रदेशसाठी अमरावती येथे स्वतंत्र त्यांचं उच्च न्यायालय स्थापन झालेलं आहे. त्याच्यामुळे देशात आता उच्च न्यायालयांची संख्या किती झालेली आहे तर 25 इतकी संख्या झालेली आहे. सर्वांनी लक्षात असू द्या.
पुढे बघा 72वा, खालीलपैकी कोणाची राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झालेली आहे. ॲक्च्युली हा पण प्रश्न मग कशा कशात येतो, तर करंट अफेअर अँड पॉलिटी. एक तर हा करंट अफेअरमध्ये विचारला असता, नाही तर मग पॉलिटीमध्ये फिक्स प्रश्न हा तुम्हाला विचारला गेला असता. तर बघा, मोहनभाई कुंडारिया, सावरलाल जाट, रामशंकर कथेरिया की मनसुखभाई वसावा. उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, रामशंकर कथेरिया यांची नेमणूक त्यावेळेस झालेली होती. 31 मे 2017 बघा, 31 मे 2017ला यांची नियुक्ती झाली होती. आपली परीक्षा कधी होती, सप्टेंबर, ठीक आहे, सप्टेंबर 17 होती, म्हणून मेच आधीच घडली नाही घटना, आणि म्हणून हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. म्हणून मी तुम्हाला जे स्ट्रॅटेजी लेक्चरमध्ये जे मी बोललो ना तुम्हाला, की आपल्याला काय, की नुकताच झालेल्या घटना त्या पण कोणकोणत्या राष्ट्रीय दृष्टीने महत्त्वाच्या असणार, त्यानंतर घटनात्मक आयोग, घटनात्मक संरचना जी आहे, घटनात्मक स्ट्रक्चर जे आहे, यांच्याबाबत जर अध्यक्ष किंवा काय चेंज झाली तर आपल्याला ते विचारलं जात आहे. त्याच्यामुळे गोष्ट लक्षात ठेवा की काय, 31 मे 2017 रोजी अध्यक्ष म्हणून या रामशंकर कथेरिया यांची नियुक्ती करण्यात आलेली होती किंवा नेमणूक करण्यात आलेली होती. मग ते निवृत्त झाले आहेत का, तर यस, 30 मे 2020 रोजी ते निवृत्त झालेले आहेत, निवृत्त झालेले आहेत. मग आता कोण आहेत राईट नाव, तर विजय सांपला. विजय सांपला हे सध्या राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष आहेत, विजय सांपला. यस, यांची 18 फेब्रुवारी 2021 पासून 18 फेब्रुवारी 2021 पासून विजय सांपला जे आहेत हे अध्यक्षस्थानी आहेत. आता पुढे जाऊन, हा हे आपण सर्व बघितलं करंट अफेअरच्या संदर्भाने, बरोबर. आता पुढे जाऊन जर पॉलिटीमध्ये जर प्रश्न विचारला असता तर काय विचारलं असतं, पहिली गोष्ट त्याचं कलम विचारलं असतं ना, राईट. मग कलम किती आहे, 338 असं याचं कलम आहे. यस, 338 मध्ये काय आहे, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग. मग पुढे जाऊन 338A मध्ये काय आहे, मग नॅशनल कमिशन ऑफ एसटी म्हणजे काय, अनुसूचित जमाती आयोग जो आहे 338A मध्ये आपल्याला देण्यात आलेला आहे. यस, घटनात्मक संस्था आहे का, तर यस, ऑब्व्हियसली घटनात्मक, आधी अवैधानिक होती, त्यानंतर वैधानिक झाली, त्यानंतर घटनात्मक झाली. यस, तर कारण का घटनात्मक कशावरनं म्हणतो आपण, जर घटनेमध्ये स्पेशल कलम जर असेल या संस्थेचं तर ती आहे घटनात्मक संस्था. यस, घटनात्मक संस्था आहे, लक्षात असू द्यायचं आहे अनुसूचित जाती आयोग. आता बघा, 1978 मध्ये अनुसूचित जाती व जमातींसाठी एक असंविधानिक किंवा अवैधानिक आयोग स्थापन करण्यात आला होता. कधी, 1978 मध्ये, 1978 मध्ये अवैधानिक आयोग जो आहे हा स्थापन करण्यात आला होता. आणि पुढे जाऊन साधारणतः 1987 मध्ये राष्ट्रीय आयोग असं याचं नामकरण करण्यात आलं होतं. 1987 मध्ये राष्ट्रीय आयोग असं नामकरण केलंय, ठीक आहे, नामकरण करण्यात आलेलं आहे 1987 मध्ये. पुढे जाऊन 1990 मध्ये 65वी घटनादुरुस्तीनुसार, 1990 मध्ये कितवी घटनादुरुस्ती, 65th, 65व्या घटनादुरुस्तीनुसार या काय आहे, राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि त्यावेळेस जमाती दोघं एकत्र होते बरं का. राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि जमाती या आयोगाला जो आहे हा राष्ट्रीय आयोग स्थापना केलेला आहे. घटनात्मक स्थापन, जाती आणि जमाती असे दोन्ही एकत्र होते तेव्हा, लक्षात असू द्या. कधी, 1990, 65वी घटनादुरुस्ती सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. आणि पुढे जाऊन 2003 मध्ये, कधी, 2003 मध्ये साधारणतः 89वी घटनादुरुस्ती, 89 या 89व्या घटनादुरुस्तीद्वारे 2003 मध्ये अनुसूचित जाती आयोग आणि अनुसूचित जमाती आयोग हे सेपरेट करण्यात आलेले आहे. अनुसूचित जाती आयोगाचं मग कलम किती आहे, 338, आणि अनुसूचित जमाती आयोगाचा कलम किती आहे, 338A. असा हा दोन डिफरन्स आपण सर्वांनी लक्षात घेणं अपेक्षित आहे. ओके, बरोबर आहे. दोन स्वतंत्र संस्था निर्माण केलेल्या आहेत. आणि पुढे जाऊन जर असं विचारलं की आपल्याला याचं स्ट्रक्चर जर विचारलं, स्ट्रक्चर, आता एक गोष्ट लक्षात ठेवा की 2003 मधला जरी हा आयोग असला तरी 2004 मध्ये कार्यान्वित झालेला आहे बरं का. 2004 मध्ये तो सुरू झाला किंवा कार्यान्वित झालेला आहे. यस, आता स्ट्रक्चर बघा याचं कसं असतं. एक असतात अध्यक्ष, यस, त्यानंतर एक असतात उपाध्यक्ष आणि 3 हे सदस्य असतात.
3 हे सदस्य असतात, 3 1 4 आणि 5 असा 5 जणांचा मिळून हा काय म्हणू आपण आयोग जो अनुसूचित जाती आयोग असतो. ठीक आहे. आता विजय सांपलेचे अध्यक्ष आहेत हे तुम्हाला मी सांगितलं आहे. पुढे बघूया प्रश्न क्रमांक 73. बजेट 2017-18 मध्ये टेक इंडियाच्या उद्देशात खालीलपैकी काय नाही असं विचारलेलं आहे. तर शासन गुणवत्ता आणि जनतेचा जीवन स्तर बदलणे आहे का? तर यस आहे. विदेशी संबंधांचा सशक्त करणे, युवक आणि कमकुवत घटकांना बळवान करणे, भ्रष्टाचार व काळा पैशाचे निर्मूलन करणे. त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. विदेश संबंधांना सशक्त करणे याबाबत मात्र याच्यामध्ये काही तरतूद दिलेली नाही. जे काय आहे शासन गुणवत्ता आणि जनतेचं जीवन स्तर उंचावणे, युवक आणि कमकुवत घटकांना बलवान करणे आणि भ्रष्टाचार व काळा पैशाचे निर्मूलन करणे. टेक इंडिया ॲक्च्युली इंडियाला तुम्ही आता आजकाल बघत असाल काय ऑनलाईन फार झपाट्याने वाढलं आहे. ठीक आहे. डिजिटली खूप इन्क्रीज आपण काय म्हणू फास्ट आपण ग्रो अप करतो आहे. त्याच्या मागचं कारण काय आहे की भारत हे टेक इंडियावर सध्या फोकस करत आहे. त्याच्यामुळं आणि याचा इनडायरेक्टली लाभ कसा होणार आहे की शासन गुणवत्ता आणि जनतेचं जीवनस्तर बदलणार आहे का? तर यस बदलतो आहे, आपण अनुभवतो आहे. युवक आणि कमकुवत घटकांना बलवान करतंय आणि भ्रष्टाचार व काळा पैशाचे निर्मूलन होत आहे का? तर यस. आता सध्या जर तुम्ही बघितलं तर डिजिटली जे काय म्हणू आपण करन्सीज आपण असं म्हणू शकतो किंवा ऑनलाईन जे आपण व्हर्च्युअली पद्धतीने जे काय पैसे सेंड करत आहोत तर याच्यावर सध्या काय लक्ष ठेवलं जात आहे भरपूर प्रमाणात. तर भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाचं निर्मूलन याने याचा टेक इंडियाचा फायदा होणार आहे का? तर यस नक्कीच होणार आहे. भ्रष्टाचार आणि काळा पैशाचं निर्मूलन. 74 नंबर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. प्रधानमंत्री सुकन्या समृद्धी योजनेत कोणत्या बाबीचा समावेश नाही असं विचारलंय बघा. नाही. ठीक आहे. प्रश्न वाचताना काळजी घ्यायची. ज्यावेळेस तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करताल ना पेपरमध्ये त्यावेळेस लक्षात घ्या नाही, आहे, अयोग्य, योग्य, चुकीचे किंवा चुकीचे नसलेले, अयोग्य नसलेले अशा शब्दांना गोल करायचा आहे ना. मी लक्षात ठेवा म्हणजेच काय आपली मिस्टेक होत नाही. सिली मिस्टेक हा जो प्रकार आहे हा इथे टाळला जातो. तर बघा मुलीच्या नावाने बचत खाते उघडणे. तर यस हे बचत खातं याच्यात मुलीच्या नावानं उघडलं जातं. वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 50% रक्कम ही लग्नासाठी किंवा शिक्षणासाठी काढता येते का? तर यस काढता येते. ठेवी 14 वर्षे ठेवल्या जाऊ शकतात. तर यस बरोबर आहे 14 वर्षे ठेवल्या जाऊ शकतात. आणि किमान ठेव हे रुपये 100 आहे का? तर नाही. किती आहे? 250 रुपये. किमान ठेव ही 250 रुपये इतकी आहे. आणि मॅक्झिमम किती असणार आहे मग? तर 1,50,000 1.5 लाख अशी मॅक्झिमम किंवा कमाल ठेव या अंतर्गत आहे. ओके यस. आता ही जी आहे सुकन्या समृद्धी योजना ही ॲक्च्युली बेटी बचाओ बेटी पढाओ, बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री सुकन्या समृद्धी योजना सुरू करण्यात आलेली आहे. 22 जानेवारी 2015 रोजी. कधी? 22 जानेवारी 2015 रोजी पंतप्रधानांनी कुठून सुरू केली ही? पानिपत. यस पानिपत कुठं आहे? हरियाणा. पानिपत हरियाणा इथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना आहे सुरू केलेली आहे. कशा संदर्भात आहे? तर काय शिक्षण, मुलीचं शिक्षण आणि लग्न. ठीक आहे. मुलीचं शिक्षण आणि लग्न या संदर्भानं ही योजना जी काय आहे सुरू केलेली आहे. 22 जानेवारी 2015 पानिपत हरियाणा. उद्देश मुलीच्या भविष्यातील शिक्षणविषयक आणि काय म्हणू लग्नविषयक शिक्षणविषयक आणि लग्नविषयक गरजा भागवणे यासाठी ही योजना प्रधानमंत्री सुकन्या समृद्धी योजना सुरू केलेली आहे. 10 वर्षाच्या आतील मुलीच्या नावे खातं खोललं जातं आपण बघितलं. यस 10 वर्षाच्या आतील मुलीच्या नावानं. त्यानंतर 250 रुपयाचे 1.5 लाख इतकी रक्कम या खात्यामध्ये भरता येते. 14 वर्ष रक्कम गुंतवणे आवश्यक आहे. आणि वयाच्या 21व्या वर्षी काय आहे ही कालमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. 21 वर्ष. वयाच्या 21व्या वर्षी ही आपल्याला पैसे काढून घेता येतात. ठीक आहे. 21 वर्ष साधारणतः याची कालमुदत ठेवण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री सुकन्या समृद्धी योजना. पुढे आहे 75 नंबर बघा. इस्रोने नुकतेच 104 उपग्रह आकाशात सोडून कोणत्या देशाचा उच्चांक मोडला आहे असा प्रश्न विचारलाय. चीन, अमेरिका, USA, रशिया की फ्रान्स? उत्तर ऑप्शन नंबर 3 रशिया या देशाचा हा काय आहे उच्चांक मोडलेला आहे. किती उपग्रह टाकले मित्रांनो? 104 उपग्रह इस्रोने सोडलेले आहेत. यस 104 उपग्रह सोडलेले आहेत. आणि 15 फेब्रुवारी 2017 रोजी 15 फेब्रुवारी कधी? 15 फेब्रुवारी 2017 रोजी
हे उपग्रह सोडलेले आहेत. 104 उपग्रह सोडून रशियाचा विक्रम मोडलेला आहे. सतीश धवन स्पेस सेंटर कुठं आहे? श्रीहरिकोटा. सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा इथून हे 104 उपग्रह सोडलेले आहे. आणि प्रक्षेपकाचा कोणता वापर केला आहे? प्रक्षेपक बघा लक्षात असू द्या, PSLV C-37 या प्रक्षेपकाचा वापर यामध्ये करण्यात आलेला होता. PSLV C-37 याचा प्रक्षेपकाचा वापर केलेला आहे. आणि याच्यातलं महत्त्वाचा आपण बघूया, इथे दिसत आहे तुम्हाला इस्रो सक्सेसफुली लॉन्च रेकॉर्ड 104 म्हणजे 104 सॅटेलाइट ऑन गो. येस, इथं बघा 15 फेब्रुवारी 2017 104. याच्यामधले जे 104 आहेत ना, याच्यामधले 3 हे इंडियन आहेत, 3 हे इंडियन आहेत. आणि या 3 पैकी एक महत्त्वाचा आहे. कोणता? कार्टोसॅट असं नाव आहे. कार्टोसॅट हा जो आहे हा महत्त्वाचा आहे. बाकीचा एक नॅनो उपग्रह आहे दुसरा. त्यानंतर 88 उपग्रह हे अमेरिकेचे होते, US. 88 उपग्रह हे अमेरिकेचे होते, USचे. आणि 13 जे आहेत बाकीचे 13 जे उपग्रह आहेत ते बाकीचे वेगवेगळ्या कंट्रीचे होते, जसं की इस्रायल, कझाकिस्तान, UAE म्हणजे युनायटेड अरब ऑफ इमिरेट, सौदी अमेरिका, ठीक आहे. त्यानंतर स्वित्झर्लंड, द नेदरलँड या इत्यादी देशांचे हे काय 13 अदर्स सॅटेलाइट होते. बघा रशियाचा रेकॉर्ड मोडला आहे का? तर यस, रशियाचा रेकॉर्ड मोडला आहे तो, कारण 2014 मध्ये रशियाने 37 उपग्रह ॲट अ टाइम पाठवले होते आणि आपण डायरेक्ट 104 पाठवलेले आहे. यस, 2013 मध्ये USचा रेकॉर्ड होता 29. USचा रेकॉर्ड तोडला रशियाने आणि रशियाचा रेकॉर्ड तोडला भारताने, 104 असं पाठवलेलं आहे. आणि तुम्हाला सांगितलं की प्रक्षेपक कोणता वापरला, तर PSLV C-37 हा प्रक्षेपक याचा वापरला आहे. वेट बघा 320 टन असं याचा आहे. आणि हा पोलार सॅटेलाइट, ठीक आहे, पोलार सॅटेलाइट लॉन्चर आहे. आणि PSLV P वरनं लक्षात येतं पोलार, ठीक आहे. C-37 हे एक लक्षात असू द्या. आणि कंबाईन सगळं एकत्र जर तुम्ही याचं वजन बघितलं तर आहे 1500 किलो, 1500 kg असं कंबाईंड वेट ऑफ सॅटेलाइट असं याचं आहे. कार्टोसॅट जो सांगितला मी तुम्हाला, कार्टोसॅट याचं आहे 650 किलो कार्टोसॅट. त्याचा दुसरा मी सांगितलं एक नॅनो आहे, नॅनो सॅटेलाइट, त्याचं बघा 15 kg. आणि नॅनो सॅटेलाइट B याचं आहे 15 kg. येस, ऑल 104 सॅटेलाइट टू बी लॉन्च ॲट 1 गो म्हणजे ॲट अ टाइम हे सर्व पाठवण्यात आलेले आहे. आणि साधारणतः पृथ्वीच्या 500 किलोमीटर वरती, 500 किलोमीटर हाईटवर हे उपग्रह सोडण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे साधारणतः आपण जे आहेत करंट अफेअरचे प्रश्न सगळेचे सगळे प्रश्न आपण इथं कव्हर केलेले आहेत. येस मित्रांनो, थँक्यू. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला.